युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू। नयनरम्य ठिकाण, मुबलक पाणी, निसर्गरम्य वातावरण, मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना। शासन मान्य लेआउट, प्रथमच प्लॉट घेण्याकरिता 70% कर्ज उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँकांद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प। कौशल्य हिल्स, फार्मसी कॉलेजच्या मागे, दिग्रस। संपर्क प्रशांत मोदानी, मोबाईल नंबर 9422866311। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रसचे 2 पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले। एक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार रंगेहात पकडले गेले। दिग्रस पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक नारायण धोंडबाजी लोंढे वय 54 वर्ष व दिलीप राठोड पोलीस हवालदार हे आज दिनांक 11 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या जाळ्यात अलगद अडकले। यामधील 55 वर्षीय पुरुष तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार केली होती। तक्रारदारावर दिग्रस पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कारवाई न करण्याकरिता 5,000ची मागणी करण्यात आली, परंतु तडजोडीमध्ये 2,000चे ठरले। याच दरम्यान दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये 2,000ची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या कारवाईत नारायण लोंढे व दिलीप राठोड रंगेहात सापडले। दोघा विरोधात दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक मनोज ओरखे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ हे करीत आहे। सदरची कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे, अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरखे, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस अंमलदार अर्जुन मते, पोलीस नायक सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल नागमोते, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।